18 तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावोसला जात आहेत. मी 19 तारखेला दावोसला जातोय. मी 24 तारखेला परत येणार. त्यामुळे 24 तारखेपर्यंत आपण वाट बघावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे. आता शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये प्रवेश असतील. आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे, मी नाही. पण मी परवा देखील 15 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस बरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे. त्याच्यामुळे हे सगळं रिअलाइज झाल्यामुळे सगळी लोक हे उभाठामधनं आमच्याकडे येत आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उभाटाची देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे. मी काय म्हटलं की उच्च न्यायालयाने जे काय निर्देश दिले आहेत शासनाला त्याच्या पद्धतीनं तपास होईल आणि त्याच्यात जे काय खरं आहे ते बाहेर येईल ना. ठीक आहे, धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.